हाय. तर आजचा छोटासा मिनी ब्लॉग. आज मी भाजी काय करणार आहे, स्वयंपाक काय करणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते आज मी काय काय करणार आहे. तर आज मी सगळ्यात पहिल्यांदा करणार आहे आळूची पानं. तर आळूची पानं कुणाकुणाला आवडतात, तर बघा ही अशी आळूची पानं करणार आहे. तर या खायला आज आळूच्या पानाची रेसिपी आहे आणि रेसिपी पण टाकणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आमच्या चॅनलला आळूच्या पानाची रेसिपी. तर बघा ही आळूची पानं, त्याच्यानंतर हे कडू कारलं. कडू आहे पण गोड आहे, कारण तब्येतीसाठी आळूचं कडू कारलं चांगलं असतं. जेणेकरून अनवश्यापोटी ह्याचा ज्यूस करून प्या, कसलाच आजार होणार नाही. हे कारलं, त्याच्यानंतर कोथिंबीर. बघा हे असं आम्ही आज माळवं आणलं आहे. तर मी ह्याची भाजी बनवणार आहे, कारल्याची भाजी बनवणार आहे, आळूची पानं बनवणार आहे. त्याच्यानंतर बघा फ्लावर, वांगी आणि भेंडी, लेडी फिंगर आणि हा लिंबू, खट्टा मिठा लिंबू. बघा टमाटे. तर हे सगळे मिळून आज मी स्वयंपाक करणार आहे आणि आळूची पानं बनवणार आहे. तर आमचा आळूच्या पानांचा व्हिडिओ नक्की बघा यूट्यूबवरती. शॉर्टच काढणार आहे छोटा, तरी पण बघा. आता लागायचं आहे स्वयंपाकाला. बघा शेंगा आणले, शेंगा खाव्या म्हणलं, त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागावं. आज आहे आळूच्या पानाची रेसिपी. आळूची पानं करायची. ते तुम्हाला आवडतात का? चला या शेंगा खायला. शेत नसलं म्हणून काय झालं, शेंगा तर खाव्या लागतात आणि त्या मिळतात पण खायला, म्हणून नशीब आहे का नाही? बरोबर आहे ना? तर चला बाय. लाईक करा, सबस्क्राईबर करा. बाय.